GR आल्यानंतर लगेच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये ऑगस्ट हप्ता जमा झाला। हो, लाडक्या बहिणींनो, अत्यंत महत्त्वाची आनंदाची खुशखबर आलेली आहे। तुम्ही ज्या हप्त्याची आतुरतेने वाट बघत होते तो हप्ता आज तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेला आहे। हे बघा, रुपये 344.30 कोटी रुपये जे आहेत हे वाटप झालेले आहेत आणि GR पहिले आला, GR येताच त्यानंतर निधी देखील वाटप झालेला आहे। आणि मी तुम्हाला पहिलेपासूनच सांगत होतो की जे 3000 रुपयाची चर्चा सध्या चालू होती तर ती चर्चा आहे, फक्त निर्णय नाही। आणि मी हे देखील तुम्हाला सांगितलं होतं की जो पण निधी मंजूर होऊन येईल तो फक्त ऑगस्ट हप्त्याचाच येणार आहे आणि तुम्हाला 1500 रुपयेच मिळणार आहेत, हे मी तुम्हाला सांगितलं होतं। त्यामुळे 1500 रुपये सुरू झालेले आहेत। जवळपास ऑगस्ट हप्त्यासाठी निधी मंजूर झाला 344.30 कोटी रुपये आणि हा निधी आता प्रत्येक लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 1500 रुपये प्रमाणे वाटप करण्यात येत आहे आजपासून। जरी तुमच्या खात्यामध्ये पैसे अजून आले नसतील तर आज किती तासात तुमच्या खात्यामध्ये पैसे येतील ते जाणून घ्या। बघा माहिती। तर आज सर्व लाडक्या बहिणी खुश झालेल्या आहेत, कारण प्रत्येक लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये अखेर हप्ता जमा झाला। हे बघा, आता यामध्ये एक गोष्ट क्लिअर करून सांगतो। आता इथे बघा, काही जणांना पैसे आलेले आहेत म्हणजे हप्ता आलेला आहे, परंतु भरपूर बहिणींना अजून पैसेच आले नाही, ऑगस्टचे 1500 रुपये आलेले नाहीत। त्यामुळे तुम्हाला पैसे आले असतील तर हो म्हणा, जरी नाही आले असतील तर नाही म्हणा। कमेंट करून सांगा मला, जरी आले असतील तर हो म्हणा, जरी नाही आले असतील तर नाही म्हणा। चला पहिले पटापट हे कमेंट करा। केली कमेंट? आले असतील तर हो म्हणा, नाही आले असतील तर नाही म्हणा, सिंपल आहे। आणि हो, या व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर पहिल्यांदा आलेलं असाल चॅनल सबस्क्राईब करा। सर्वप्रथम मी तुम्हाला अपडेट देत आहे, खुशखबर आहे, आनंदाची बातमी आहे। तसेच लाडकी बहीण योजनेमध्ये एक महत्त्वाचा मोठा निर्णय झालेला आहे। हा निर्णय अजूनपर्यंत तुम्हाला कोणीच सांगितला नाही, मीच सांगतो तुम्हाला। सर्वप्रथम माझ्याकडे माहिती येत असते आणि आपलं एकमेव चॅनल आहे जिथे पहिले अपडेट येत असते लाडकी बहीण योजनेसंदर्भात। त्यामुळे लाडक्या बहिणींनी सर्वांनी चॅनल सबस्क्राईब करून घ्या सर्वप्रथम अपडेट पाहण्यासाठी। चला आता आपण जाणून घेऊया सर्व माहिती। बघा काय नवीन अपडेट आले, सर्व गोष्टी सांगतो तुम्हाला आता। हे बघा, रुपये 344.30 कोटी इतका निधी ऑगस्ट हप्त्यासाठी आलेला आहे आणि ऑगस्टचा हप्ता सुरू झालेला आहे। ज्यांना पैसे आले त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले आहेत, भरपूर बहिणींच्या खात्यामध्ये। ज्यांना आले ते तर खुश आहेत, परंतु ज्यांना अजूनपर्यंत हप्ता आलेला नाही त्यांनी व्हिडिओ पूर्ण बघा, तुम्हाला सांगतो त्याबद्दल पण। पुढे बघा, अत्यंत महत्त्वाची माहिती। सामाजिक न्याय विभाग व विशेष सहाय्य विभागाच्या संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना अंतर्गत राज्यातील पात्र लाभार्थी महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेद्वारे दुसऱ्यांदा आर्थिक अनुदान मिळणार नाही, याबाबत महिला व बाल विकास विभागाने दक्षता घ्यावी। आता यामध्ये बघा सिंपल आहे, ज्यांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळत आहे किंवा श्रावण बाळ योजनेचा लाभ मिळत आहे त्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही। हे बघा, त्यांना दुसऱ्यांदा आर्थिक अनुदान मिळणार नाही, याबाबत बाल विकास विभागाने दक्षता घ्यावी याबद्दल सूचना देण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे हा सर्वात मोठा निर्णय मानला जात आहे, त्याबद्दल पण क्लिअर सांगतो, व्हिडिओ पूर्ण बघा। तर विषय काय आहे की संजय गांधी निराधार योजनेचा तुम्ही लाभ घेत असाल तर आता संजय गांधी निराधार योजनेमध्ये हप्त्यामध्ये आता वाढ होत आहे। बरं, एक आनंदाची बातमी आहे। संजय गांधी निराधार योजनेचा जे लाभार्थी आहेत ज्यांना लाभ मिळतो त्यांच्यासाठी खुशखबर आहे, आनंदाची बातमी आहे, गुड न्यूज आहे, वाढ होणार आहे हप्त्यामध्ये। आणि बघा, तर तुम्ही संजय गांधी किंवा श्रावण बाळ योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही, हे स्पष्ट झालेलं आहे। ओके, आता इथे बघा अजून एक महत्त्वाची माहिती मी तुम्हाला सांगतो।
भरपूर बहिणी, जवळपास 26 लाख बहिणी अपात्र झालेल्या आहेत. तर या ज्या बहिणी अपात्र झालेल्या आहेत यांची पुन्हा पडताळणी आता केली जात आहे आणि हा एक दिलासादायक निर्णय घेतलेला आहे शासनाने. आता पुन्हा पडताळणी का केली जात आहे? आता या बहिणी तर अपात्र झालेल्या आहेत, तर मग यांची पुन्हा पडताळणी का? यामध्ये बघा असं झालेलं आहे की काही बहिणी काही कारणास्तव म्हणजे अपात्र नसून तरी अपात्र करण्यात आलेल्या आहेत. अशा बहिणींना न्याय मिळायला पाहिजे. त्यामुळे काही बहिणींची मागणी होती आणि त्यामुळे शासनाने हा निर्णय घेतला की पुन्हा 26 लाख लाडक्या बहिणींची पुन्हा पडताळणी करू. त्यामध्ये ज्या बहिणी पात्र आढळतील त्यांना पुन्हा लाभ सुरू करू लाडकी बहीण योजनेचा. त्यामुळे या 26 लाख अपात्र बहिणींना दिलासा मिळालेला आहे. पुन्हा त्यांची अर्जाची तपासणी होणार आहे आणि त्यानुसार पात्र असतील तर लाभ दिला जाणार आहे. ओके. आता बघा जो ऑगस्ट हप्ता येत आहे सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये त्याबद्दल माहिती बघा. तर ज्या बहिणी पात्र आहेत लाडकी बहीण योजनेमध्ये अशा बहिणींच्या खात्यामध्ये आता ऑगस्ट महिन्याचे जे काही 1500 रुपये आहेत ते कोणत्या क्षणी जमा होतील. अचानकपणे कोणत्या क्षणी तुमच्या खात्यामध्ये पैसे आता येणार आहेत. मोबाईलचे SMS चेक करत राहा. सांगता येत नाही लाडक्या बहिणींनो, पुढील एखाद्या तासामध्ये पण तुमच्या खात्यामध्ये हप्ता जमा होऊ शकतो किंवा पुढील 1-2 तासात पण हप्ता येऊ शकतो. कोणत्या क्षणी हप्ता जमा होईल त्यामुळे मोबाईलचे SMS चेक करत राहा. कारण 344.30 कोटी रुपये ऑगस्ट हप्त्यासाठी निधी आलेला आहे. तर ही सर्वात मोठी आनंदाची बातमी होती लाडक्या बहिणींसाठी. त्यामुळे जरी हप्ता आलेला नसेल तर कोणत्या क्षणी हप्ता तुमच्या खात्यामध्ये आता जमा होणार आहे. ओके. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती होती. लाडकी बहीण योजनेसंदर्भात जी पण माहिती आहे ते सर्वप्रथम मीच तुम्हाला सांगत असतो आणि एकदम सिंपल सोप्या भाषेमध्ये तुम्हाला समजेल त्या भाषेमध्ये मी तुम्हाला सर्व माहिती देत असतो. त्यामुळे तुम्ही एवढं जण आपले व्हिडिओ बघता त्यामुळे तुमचं पण मनापासून धन्यवाद. आणि लाडकी बहीण योजनेसंदर्भातच नव्हे तर इतर योजनेसंदर्भात किंवा इतर महत्त्वाच्या टॉप बातम्या त्या देखील मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत असतो आपल्या चॅनलवर. त्यामुळे लाडकी बहीण योजनेव्यतिरिक्त दुसरे पण व्हिडिओ आपल्या चॅनलवर येतात, ते व्हिडिओ पण तुम्ही बघत चला. ओके. ठीक आहे. या व्हिडिओमध्ये एवढंच. तुम्ही काय करा, या व्हिडिओला लाईक करा, या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा सर्वांपर्यंत. हा लाडक्या बहिणींपर्यंत व्हिडिओ शेअर करा. चॅनलवर जरी तुम्ही पहिल्यांदा आलेले असाल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करा. शेजारील घंटीचं बेल आयकन प्रेस करा. ऑल अँड ऑल ते सिलेक्ट करा. ठीक आहे. काही नवीन अपडेट किंवा माहिती असेल तर सांगतो तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये.